चल बस, एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. गावखेड. ग्रामीण भागात गाई-गुरांपासून गावकऱ्यांपर्यंत आणि कुंभार, लोहार, सोनार अशी बलोतेदारी टिपायची असेल, तर पहाटेची वेळ फोटोग्राफीसाठी अतिशय सुंदर. अगदी पाणवठ्यावरच्या बाया-बापड्या टिपायचं म्हटलं तरी. पहाटे 6:00-6:30 ची कोवळी किरणं पकडणं, कमी उजेड म्हणून जिकिरीचं असलं, तरी ते फोटोग्राफी सुंदर होण्यासाठी आवश्यक असतं. गावठाण दूर असलं, की मग आदल्या दिवशी तिथं जाऊन वस्ती करायची एवढाच पर्याय उरतो. त्या निमित्ताने आदल्या दिवशी जाऊन रेकी करायची. म्हणजे कुठे काय शूट करायचं ते ठरवायचं. मग दुसऱ्या दिवसाची सुंदर सकाळ शूटसाठी आपल्या कवेत असते. असाच एकदा फोटोग्राफी निमित्त एका खेड्यात वस्ती करण्याचा योग आला. आदल्या दिवशी संध्याकाळी तिथं सहकार्यासह जरा लवकरच पोहोचलो. वसतिस्थानावर सामान टाकलं आणि दोघेही फ्रेश झालो. गावातून एक फेरफटका मारून येऊ, असं ठरवून त्या संध्याकाळी फक्त कॅमेरा हातात घेऊन आम्ही बाहेर पडलो. गाई-गुरं रानातून गावाकडे परतू लागली होती. घराघरातून विजेचे दिवे लागत होते. देवाजवळचे दिवेही. एक प्रसन्न संध्याकाळ होती ती. चुलीत लाकूड फाटा सरत होता. काही आधीच पेटल्या होत्या. धुराच्या वासातच काही घरांमधून चुलीवर रटरटणाऱ्या रश्श्याचा सुटलेला खमंग वास वातावरणात भरून राहिला होता. प्रवासामुळे खूप भूक लागली होती. एका टपरीवजा हॉटेलात नाश्ता चहा-पाणी केलं. टाळ, मृदंग, लाईव्ह भजनाच्या संगतीत. दूरवर कुठंतरी हरिनामाचा गजर सुरू होता. विचारणा केल्यावर गावात जवळच कृष्ण मंदिर असल्याचं कळलं. हॉटेलातून बाहेर पडल्यावर मंदिरात चाललेल्या भजनाचा सुस्वर स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. मंदिरात शिरलो. भक्ती प्रेमाचा उत्सवच जणू. एका बाजूने देवदर्शनासाठी भक्तांची ये-जा चालू होती. दुसऱ्या बाजूला भजन. 5-10 मिनिटं भजनाचा आस्वाद घेऊ आणि पुढे जाऊ, असं दोघांनी ठरवलं. मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा सूर्य मावळतीला गेला होता. एव्हाना संधिप्रकाश सरून काळोखाचं राज्य सुरू झालं होतं. बाजारपेठेजवळ आल्यानंतर वर्दळ वाढलेली जाणवू लागली. जसं-जसं मंदिर भजन मागे पडू लागलं, अस्पष्ट छमछम काणी पडू लागली. कानोसा घेतला. हो, तो रोषणाई केलेला डान्स बार होता. छमछम आता स्पष्ट कानी पडू लागली. गावाने चांगलीच प्रगती केली होती तर. वाटलं होतं, गुणी माणसं आणि साधी राहणी असलेलं सहज सुंदर गाव. अचानक हवा निघून जावी आणि फुगा जमिनीवर यावा तसं काहीसं झालं. पातक नव्हे, पण वाटत होतं, की अशा काही विचारसरणीपासून हे सुंदर गाव अलिप्त असावं. सहकार्याशी गप्पा मारत असतानाच गावातली वीज गेली. अख्खं गाव काळोखात बुडून गेलं. व्यवहार ठप्प झाला. पण 2च मिनिटं. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईसह छमछम पूर्ववत सुरू झाली. कृत्रिम वीज. डान्स बार बंद पडून चालणार नव्हता, म्हणून सगळी व्यवस्था होती तिथं. फक्त डान्स बार विद्युत रोषणाईनं पूर्ववत सजला. बाकी गावात मिट्ट काळोख. घराघरांमधून रॉकेलचे, तेलाचे, मेणाचे दिवे लावून व्यवहार सुरू झाले. गावकऱ्यांना बहुधा हे सवयीचं झालं होतं. मनात येऊन गेलं, मंदिरातलं भजन कार्यक्रम सुद्धा असेच चालू असतील. सहकार्याला विचारलं आणि पावलं आपोआप माघारी मंदिराकडे वळली. मंदिर पूर्ण काळोखात बुडून गेलं होतं. उत्सवावर विरजण पडलं होतं. वीज नव्हती म्हणून भजन गुंडाळण्यात आलं होतं. देवाजवळ एक मंद समई तेवत होती. तसंच एक निरंजन बाहेर तुळशी वृंदावनाजवळ. टाळ मृदुंग आवराआवर सुरू होती. भजनी मंडळींची पांगापांग होत होती. काही गावकरी तिथंच मान खाली घालून बसले होते.
देवळाला अखंड वीज पुरवठा करणारा दाता अजून सापडला नव्हता. बार श्रीमंत होता. धन्यवाद.